इयत्ता तिसरी. विषय मराठी बालभारती. पाठ 25वा. चित्रे. स्वाध्याय. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. आईने बिम्मला काय बजावले? उत्तर. आईने बिम्मला मोठ्या रस्त्यावर जाऊ नको असे बजावले. आ. बिम्मचा चेहरा का उतरला? उत्तर. आईने त्याच्या चित्रांना गिजबीज म्हटल्यामुळे बिम्मचा चेहरा उतरला. ई. बिम्मने काढलेला हत्ती ट्रामप्रमाणे असावा असे आईला का वाटले? उत्तर. हत्तीची सोंड व शेपटी सारखी दिसत असल्यामुळे आईला तो ट्रामप्रमाणे वाटला. प्रश्न दुसरा. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. अ. कपाटात गमतीच्या कोणकोणत्या वस्तू होत्या? उत्तर. कपाटात हिरवी पारदर्शक काचेची दौत, मेणबत्त्या, जुने बंद घड्याळ, रंगीत दोरे, मण्यांची बाहुली आणि रबरी बदक अशा अनेक गमतीच्या वस्तू होत्या. बिम्मला त्यातला रंगीत खडूचा डबा जास्त आवडला. आ. बिम्मने बब्बीचे चित्र कसे काढले होते? उत्तर. बिम्मने बब्बीचे चित्र काड्यासारखे उंच पाय, स्कर्ट आणि दोन्ही बाजूंना ताठ वेण्या असे काढले होते. तिच्या हातात दप्तर दाखवले होते आणि पायावर बेडकी काढली होती. ई. हे तुझं चित्र मात्र अगदी खरं झालं बघ असे आई का म्हणाली? उत्तर. बिम्मने काढलेल्या चित्रात आई बिम्मला लाडू देत आहे असे दाखवले होते. ते पाहून आईला मजा वाटली आणि म्हणून तिने असे म्हटले. प्रश्न तिसरा. का ते लिहा. अ. थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरशी भरून गेली. उत्तर. बिम्म सतत खडूने चित्र काढत होता म्हणून फरशी भरून गेली. आ. बब्बीने दणादण पावले आपटली. कारण बिम्मने तिचे चित्र विचित्र काढले आणि पायावर बेडकी दाखवली म्हणून ती रागावली. ई. आई मोठ्याने हसू लागली. कारण बिम्मने आई लाडू देत आहे असे गमतीदार चित्र काढले म्हणून आई हसू लागली. प्रश्न चौथा. बिम्मने काढलेल्या चित्रांची यादी करा. उत्तर. हत्तीचे चित्र, घराचे चित्र, आजोबांचे चित्र, बाजाराचे चित्र, शाळेचे चित्र, कोंबड्यांचे चित्र, बब्बीचे चित्र, स्वतःचे आणि आईचे चित्र. प्रश्न 5. वाक्यात उपयोग करा. अ. कपाळाला हात लावणे. वाक्य. घरात पसारा पाहून आईने कपाळाला हात लावला. आ. चेहरा उतरणे. उत्तर. शिक्षकांनी रागावल्यावर त्याचा चेहरा उतरला. ई. गाडग्यासारखे तोंड करणे. उत्तर. खेळायला न मिळाल्यामुळे तो गाडग्यासारखे तोंड करून बसला. प्रश्न 6. तुमच्या आईचे किंवा बाबांचे चित्र काढा. त्यांच्याविषयी 4-5 वाक्ये लिहा. मित्रांनो, या पद्धतीने सोप्या पद्धतीने आईचे चित्र काढले आहे ते तुम्ही काढून घ्या. माझी आई खूप प्रेमळ आहे. ती माझी चांगली काळजी घेते. ती मला अभ्यासात मदत करते. ती खूप मेहनती आहे. मला माझी आई खूप आवडते. प्रश्न 7. खालील शब्दांना कार जोडून शब्द लिहा. अ. शिल्प, शिल्पकार. आ. नाटक, नाटककार. ई. संगीत, संगीतकार. ई. नकला, नकलाकार. प्रश्न 8. हे शब्द तसेच लिहा. जसे दिसत आहेत तसेच लिहा. शब्द. पुष्कळ, पारदर्शक, मेणबत्त्या, चौकोन, पुसून, आश्चर्य, गुडघा. हे शब्द जशास तसे लिहा.
प्रश्न 9वा, बिंबच्या कपाटात गमतीच्या कोणकोणत्या वस्तू होत्या ते तुम्ही या पाठात वाचले. तुमच्या कपाटात किंवा दप्तरात असलेल्या वस्तूंची नावे लिहा. त्यापैकी तुम्हाला खूप आवडणाऱ्या वस्तूचे चित्र काढा व रंगवा. ती वस्तू तुम्हाला का आवडते ते लिहून वर्गात सर्वांना वाचून दाखवा. उत्तर: माझ्या दप्तरात पुस्तके, वही, पेन्सिल, पेन, रबर, पट्टी, रंगीत खडू आणि डब्बा आहेत. तर मला यातील पेन्सिल खूप आवडते. पेन्सिलचे चित्र काढले आहे. मला पेन्सिल खूप आवडते. पेन्सिलने मी सुंदर अक्षरे आणि चित्रे काढू शकतो. चूक झाली तर ती रबराने सहज पुसता येते. त्यामुळे मला पेन्सिल वापरायला खूप सोपे वाटते. प्रश्न 10वा, खालील प्रसंगी तुम्ही कसे तोंड करता? खूप आनंद झाल्यावर मी हसतमुख राहतो व आनंदाने हसतो. खूप राग आल्यावर मी कपाळावर आठ्या आणून रागाने पाहतो. आवडीचा खाऊ कुणीतरी पळवल्यावर मी रडवेला चेहरा करतो व नाराज होतो. शिक्षकांनी कौतुक केल्यावर मी हसतो व आनंदाने उजळतो. वाईट वाटल्यावर माझा चेहरा उतरतो व मी शांत बसतो. भीती वाटल्यावर माझा चेहरा घाबरलेला दिसतो व मी थरथरतो. प्रश्न 11, तुमचे आई बाबा तुमच्यावर रागावले आहेत हे तुम्ही कशावरून ओळखू शकता? उत्तर: आई बाबा मोठ्या आवाजात बोलतात, कपाळावर आठ्या येतात आणि ते रागाने पाहतात. यावरून ते रागावले आहेत हे कळते.